ते श्रीकृष्णाच्या काळात चालत होतं. प्रेमात काहीच बघत नव्हते, निस्वार्थपणे प्रेम करत होते. त्या काळात सत्ययुग होतं. त्या काळात महिलांवरती अत्याचार होत नव्हता. त्या सत्ययुगामध्ये महिलांवरती वार करताना 10दा विचार केला जायचा. त्या सत्ययुगामध्ये मर्द माणूस महिलांवरती वार करत नव्हता. महिलेच्या क्षरण येत होता. त्या सत्ययुगामध्ये प्रेमाला जात धर्म रंग रूप नव्हता. पण आता तो काळ बदललेला. आता हे कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये डोळं झाकून प्रेम करता येणार नाही. परवा झालेलं दिल्लीचं प्रकरण बघितलं आणि मनाला खूप त्रास झाला. मन हार्ट झालं. काय चुकी होती त्या 16 वर्षीय साक्षीची? तिनं प्रेम केलं होतं, पण समोरचा गद्दार निघाला, समोरचा धोकेबाज निघाला. आतापर्यंत आपण फक्त हेच बघत आलोय, प्रेमामध्ये फक्त धोका होतो किंवा हा त्याला सोडून जातो, ती तिला सोडून जाते, हितपर्यंतच बघितलं होतं. पण आता एक वेगळीच घटना बघायला आली. प्रेमामध्ये मुलाने एका 16 वर्षीच्या मुलीच्या डोसक्यात दगड घातले, तिच्यावरती वार करून तिला जीव मारून टाकले. पण साक्षी, मला वाटतंय तू छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला नाही. अहो, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी जातीसाठी माती खाल्ली, कितीतरी त्रास सहन केला, पण त्यांनी धर्माचा विचार केला. ज्या मुली छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचतात, त्या मुली कपाळावरती चंद्रकोर लिहून समाजामध्ये वाघिणीसारख्या गुरगुर करत फिरतात. आजकालचे लोक फक्त प्रेमाचाच अभ्यास करतायत. पण धर्माचा अभ्यास कोण करतच नाही. विषय खूप गंभीर होता. साहिल उर्फ राज आणि साक्षीचं 6 महिन्यापासून अफेअर होतं. ते एकमेकांच्या प्रेमात होते. साहिलला तिच्यासोबत लग्न करायचं होतं आणि लग्न करण्यासाठी तिला तो जात बदलण्यासाठी धमकी टाकत होता. धर्मांतर कर, आपण लग्न करूयात आणि आपण दोघ जण लग्न केल्यानंतर मला 7 लाख रुपये भेटणार आहेत, असं तो तिला म्हणत होता. पण साक्षी बिचारी म्हणत होती, बघू आपण नंतर काहीतरी करू, आता सध्या तरी शांत राहा. पण तो गुन्हेगार लाचार, त्याला पैशाची जास्त आमिष, त्याला 7 लाख रुपये भेटणार होते, त्याला हा विषय लवकरात लवकर मार्गी लावायचा होता. तिच्यासोबत लवकरात लवकर लग्न करायचं होतं. साक्षी, तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुझ्या एका चुकीमुळं आज कितीतरी हिंदू मुलींना शिकण्यासारखं भेटतंय. तुझं उदाहरण डोळ्यासमोर घेऊन त्यांना इतकं कळतंय प्रेम कोणावरती करायचं आणि कसं करायचं. चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम केल्यानंतर असंच होणार. मान्य आहे मला, प्रेमात जात धर्म बघितला जात नाही, रंग बघितला जात नाही. प्रेम हे डोळं झाकून केलं जातं. पण इतकं पण डोळं झाकून प्रेम करू नका. प्रेम करताना एकमेकाची हिस्ट्री बघा, इतिहास चेक करा. आजकाल प्रेम करताना फक्त स्टायलिशपणा,
एकमेकांचे कपडे, एकमेकांचे स्मार्टफोन, एवढंच तुम्ही बघताय. स्टँडर्डपणा बघताय, लगेच प्रेम करताय. प्रेम करताना थोडी शहानिशा करा. मुलाकडे बुलेट भाड्याचं असतं, मोबाईल हप्त्यावर घेतलेला, कपडे इस्त्रीचे असले म्हणून काय झालं, बस बुलेट भाड्याचं, मोबाईल हप्त्यावरचा, कपडे स्टारची लेवाची आणि समाजात बाहीगिरी दाखवत जायची. आणि अशाच मुलावरती लगेच मुली फिदा होतात आणि त्यांच्यावरती प्रेम करतात. कसले दिवस आलेत. साक्षीला जाताना जाऊ वाटत नसेल, तिच्यावरती वार केले. वार करताना ती किती रडल्या असेल, किती ओरडल्या असेल, किती तिच्या जीवाला त्रास झाला असेल. त्या नराधामाने 1-2 वार करून तिला सोडून दिलं नाही, तर तिला जागेत जीव मारून टाकलं. मग इथल्या न्याय व्यवस्थेनं पण त्याला तशाच न्याय मिळवून दिला पाहिजे. त्या मुलाने जसं साक्षीच्या डोसक्यात दगड घातली, जसं वार केले ना, त्याच प्रकारे त्या मुलाचे चांबडे सोललं पाहिजे. ज्या हातांनी तिला मारलं ते हात कलम करून टाकले पाहिजेत. पण असं होत नाही. शहानिशा करणार, त्याला फुकटचं जेवण देणार, कोठडीत बसवणार, त्या भाडकाऊचं, त्या गुन्हेगाराचं शासन सेवा करणार. झाले त्या ठिकाणीच त्याचे हातपाय कलम करून टाका ना. नंतर असे प्रकरण घडणारच नाहीत. ज्या मुलानं त्या मुलीला छळ करून मारलं, त्याच प्रकारे न्याय व्यवस्थेनं त्याच्यावरती पण छळ करूनच त्याला पण मारलं पाहिजे. म्हणजे पुन्हा असे गुन्हे घडणारच नाहीत. त्यानं गुन्हा केलाय, त्याला कोठडीत बसविणार, त्याला जन्मठेप देणार. त्याचा खर्च कोण करणार आहे जन्मठेप देऊन त्याला? जागीच त्याला संपवून टाका ना. संपवून टाकल्यानंतर परत असे विषय पण घडणार नाहीत. ह्या भारतामध्ये एकच न्यायालय असं होऊन गेलं, त्या ठिकाणी ताबडतोब रिझल्ट होता. चुकीला माफी नव्हती. ते असं एकच न्यायालय, ते म्हणजे छत्रपती न्यायालय. छत्रपतींच्या दरबारात चुकीला माफी नव्हती. ज्या हातांनी चुकी केली आहे ना, ते हात लगेच कलम करून टाकले जात होते किंवा कडेलोट करून टाकला जात होता. पण आत्ताच्या विषय घेतला, आत्ताचा जर न्यायाधीशांकडे बघितलं तर लगेलग आपल्याला न्याय भेटत नाही. असो, ते प्रकरण बघून तळपायाच्या आग मस्तकाला गेली. खूप वाईट प्रकरण घडलंय. हिंदू मुलींनो, आता तरी जागा व्हा. साक्षीचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या आणि कुठल्या पोरावरती प्रेम करायचं आहे आणि कसं प्रेम करायचं आहे हे लक्षात घ्या जरा थोडं. संगत चुकली का पंगत चुकते. मैत्री करताना पण चांगल्या मुलीशी करा. तुम्हाला का खालतवरच कळना झालंय आजकालच्या मुलीवांना आणि पोरांना प्रेम म्हणजे काय आहे हो? प्रेमात काहीच बघत नसतात. मग
श्रीकृष्णाच्या काळात चालत होतं, प्रेमात काहीच बघत नव्हते, निस्वार्थपणे प्रेम करत होते. त्या काळात सत्ययुग होतं. त्या काळात महिलांवरती अत्याचार होत नव्हता. त्या सत्ययुगामध्ये महिलांवरती वार करताना 10दा विचार केला जायचा. त्या सत्ययुगामध्ये मर्द माणूस महिलांवरती वार करत नव्हता, महिलेच्या क्षरण येत होता. त्या सत्ययुगामध्ये प्रेमाला जात धर्म रंग रूप नव्हता. पण आता तो काळ बदललेला. आता हे कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये डोळं झाकून प्रेम करता येणार नाही. हा, बारकी पण पोरं उठती सुटती लगेच. हा, प्रेम तर श्रीकृष्णानं पण केलं होतं, देवानं केलं होतं, आम्ही पण करणार. प्रेम नाही केल्यावर का मरणार आहो काय तुम्ही? बर जरी केलं तरी पण प्रेम, समोरचा व्यक्ती कसा आहे, कोण आहे, आपण कोणासोबत प्रेम करतोय हे तर कळू द्या ना तुम्हाला. साक्षीचं ही एकच प्रकरण नाही, भरपूर प्रकरण आहेत. सत्य प्रकरण आहेत. माझा प्रेमाला विरोध नाही, तुम्ही प्रेम करा. पण तो मुलगा काय आहे, कसा आहे, त्याची वर्तणूक कशी आहे, राहणीमानाकडे बघू नका तुम्ही. 400चा ड्रेस आणि 200चा बुटन, कुठं भाड्याचा मोबाईल आणि भाड्याचं बुलेट आणून लगेच त्याचं राहणीमान बघता होय तुम्ही? त्याची पर्सनॅलिटी ठरवून त्याच्यासोबत प्रेम करता का? सो असो, झालेलं झालं. प्रत्येक हिंदू मुलींना साक्षीचं उदाहरण डोळ्यासमोर घेऊन आपण कसं राहिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. जय जवान, जय किसान, जय शिवराय, जय शंभूराजे.